नमस्कार मंडळी. आता हा कलेक्टर ऑफिसचा माझा तिसरा मॅटर आहे. तरीसुद्धा जिल्हा अधिकारी साहेब आजही हजर नाही. याआधी मी जो प्रकरण केलं तुम्हाला दाखवलं का जिल्हा अधिकारी साहेब कधीच हजर नसते. आता जाणून घेऊया यांची काय तक्रार आणि काय कंप्लेंट आहे. तुम्ही आधी सांगा प्रॉपर कुठले. आम्ही गडव्याचे आहेत, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. आमची घरकुलाबाबत तक्रार आहे. आम्हाला नाही का घरकुल पहिला हप्ता 15,000 रुपये काही जणाला भेटला आहे, काहीला नाही भेटला आहे. हा, तर 15,000 नंतर आम्हाला एकही रुपया भेटला नाही. आम्हाला तर एकही रुपया नाही भेटला. मला स्वतःला म्हणे आधार कार्ड मध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, म्हणे तुमचे पैसे वापस गेले. डबल नवीन आधार कार्ड बनवला तर आता म्हणते पैसे नाही. तिथं 2-3 चक्रा झाले आमच्या पंचायत समितीचे. ते म्हणते 2 दिवसात येईन तुमचे पैसे, 3 दिवसात येईन. आम्ही लय गरीब परिस्थितीचे आहे. जे आमच्या सोबत आहे त्याचे लय दिवस झाले, विधवा बाई आहे, या बाईचं घर पेंडिंग आहे, यायचेही पैसे नाही भेटले आहे. राहिले जागा नाही, करावं तर करावं काय. सगळेजण म्हणते का बाबा पैसे नाही, पैसे नाही आहे, पैसे याचे आहे, 2 दिवसात येईन, 3 दिवसात येईन. व्हिडिओ टाय करत आहे. आणि इथे आले कोणाला भेटले तुम्ही? इथं आलो डिप्टी कलेक्टर. डिप्टी कलेक्टर. त्यांचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही शिवाकडे जा, आमचं काम नाही आहे. हो काय? हे शिवाचं काम आहे म्हणे घरकुलचं, आमचं काम नाही, आम्ही पाठवू म्हणे निवेदन त्याला. बघा आता या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे. जवळपास मी जिल्ह्यातल्या बाहेरच्या सर्व तक्रारी तुमच्या समोर ठेवून राहिलो आहो. म्हणजे सरकार झोपलं आहे का, या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री साहेब, मोदी साहेब यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर इथली दखल घेण्यात यावी, जेणेकरून जनतेला या प्रकारचा त्रास होणार नाही. जनता त्रस्त झाली आहे तुमच्यासारख्या सरकारमुळं. सरकारच बोगस आहे मला असं वाटते. लवकरात लवकर यांच्यावर ॲक्शन घेण्यात यावी आणि यांना जो त्रास होत आहे त्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.